रायगड, सांगावी काय कथा या रायगडाची. सह्याद्रीचा एक कणखर भक्कम असा कणा, ज्याच्या कुशीत शिवनेरीवर जन्मलेला एक हिरा या सह्याद्रीचा लाडका झाला. ह्या महाराष्ट्राला स्वराज्य कसं उभं राहतं हे दाखवूनही गेला आणि शिकवूनही गेला. शिव सकाळ मित्रांनो, आम्ही आता रायगडला निघालोय. पहाटेचे 5 वाजले आहे. बापूजी बाबा मंदिर हिंजवडीच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. इथून आता पिरंगुट, तामिनी घाट, मानगाव मार्गे रायगडला 1-2 तासाचा रस्ता आहे. पुण्यापासून 140 किलोमीटरच्या अंतरावर रायगड किल्ला आहे. रायगडच्या हद्दीत पोहोचताच काही मुख्य जनावरांनी रस्ता रोको केला आहे. काही मागण्या आहेत त्यांच्या, ते अक्षय कामटे आमचे बघून घेत आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत आणि त्यांनी रस्ता आमच्यासाठी पुन्हा मोकळा केला आहे. चला आता पुढं. अर्धा तासात आम्ही या रायगड किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोहोचेल. आता रायगड गडाचा हा चित्त दरवाजाचा प्रवेशद्वार आहे. पायरी मार्ग आहे. 1456 पायऱ्या आहेत. माझ्याबरोबर माझे मित्र चिंग्या कामटे आहेत, ऋषी देशमुख आहेत आणि विष्णू लाड पण आहेत. सेना भी तयार आहे और सेनापती भी. चला, हर हर महादेव. किल्ल्यावरती जायला एकूण 3 मार्ग आहेत. चित्त दरवाजा, नाणे दरवाजा आणि रोपवे. त्यातील हा चित्त दरवाजाचा काहीसा अवघड, काहीसा सोपा मार्ग आम्ही निवडला आहे. हे महाबळेश्वर व माथेरान नव्हे, हे रान तुडवणे आहे. डोंगरी किल्ले पाहायला बाहेर पडणं म्हणजे 3-4 हजार फूट चढायची तयारी हवी. 7-8 मैल चालायची हिंमत हवी. रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील महाड या गावामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आहे. रायगड किल्ल्याच्या उंचीबद्दल बोलायचं झालं तर समुद्र सपाटीपासून सुमारे 2700 फूट उंचीवर किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर 6 एप्रिल 1656 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाही सरदार चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातनं जिंकला. या किल्ल्याचं पूर्वीचं नाव रायरी होतं. त्यानंतर महाराजांनी या किल्ल्याचं नामांकरण करून रायगड हे नाव ठेवलं. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शिवप्रेमींची खूप गर्दी झाली आहे गडावर. चढाईचा पहिला टप्पा आम्ही पार केला आहे आणि लिंबू सरबतवालाही दिसलाय. जीवात जीव आलाय. अगदी गामाने आम्ही दमलेलो आहोत. काहीसा अल्पविराम घेतलेला आहे. तर आपल्या बरोबर आपले मित्र ऋषी देशमुख जे बऱ्याच दिवसांनी ट्रेकिंगला आले, तर त्यांचा अनुभव कसा आहे, काय म्हणाल तुम्ही? छान अनुभव आहे. तुम्ही जिमला जाण्यापेक्षा किंवा सायकलिंग करण्यापेक्षा हा अनुभव महिन्यातून तुम्ही एकदा जरी ट्रेकिंगला आले तरी ते तुमचं महिनाभराच्या जिमपेक्षाही कितीतरी मोठं डिटॉक्स आहे. आणि हे प्रत्येकाने केलं पाहिजे. महिन्यातून एकदा तरी तुम्ही ट्रेकिंगला आलंच पाहिजे. जो कोणता गड तुमच्या जवळपास असेल तिथं हमखास तुम्ही गेलंच पाहिजे. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जोरदार मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे यावर्षी. आणि तेच आपल्याला इथे पाहायला भेटत आहे की ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये पण पावसाचे झरे गडावरनं वाहत आहे. आपण पाहू शकतो की एक बाप आपल्या लहान बाळाला खांद्यावर घेऊन गड चढत आहे. किती महिन्याचं बाळ आहे? 9 तेच. खूप नशीबवान आहे हे बाळ. एवढ्या लहान वयात त्याला बालकडू भेटणार आहे छत्रपती शिवरायांचे. रायगड हा फक्त किल्ला असू शकतो इतर लोकांसाठी, पण हिंदुस्थानातील तमाम शिवभक्तांसाठी हे एक पवित्र मंदिर आहे. गडावरील तटबंदी, जिरेबंदी आपल्याला दिसत आहे. खूपच मजबूत अशी ही तटबंदी आहे. महादरवाजाच्या अगदी जवळ आलोय आपण. थोड्याच वेळात महादरवाजाच्या आत आपण प्रवेश करेल. वानर सेना पण आली स्वागतासाठी आपल्या. रायगडाचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे. हा महादरवाजा आहे. गोमुखी पद्धतीचं बांधकाम आहे, ज्यामुळे शत्रूचा हल्ला जरी झाला तर डायरेक्ट गडावर तो होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे बांधकाम स्वराज्याच्या काळात शिवछत्रपतींनी केले होते. प्रत्येक गड किल्ल्यांवर गोमुखी पद्धतीचंच बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं स्वराज्यामध्ये. त्या काळी सूर्य उगवल्याबरोबर उघडणारा हा महादरवाजा सूर्यास्त झाल्यानंतर बंद केला जात असे. दरवाजाचं हे बांधकाम 300 वर्षापूर्वीचं आहे आणि आजही मजबूत हे बांधकाम आहे. असं हे बांधकाम बांधलं होते की शत्रूने हत्ती जरी आणले तरी हत्तीचा जोराने पण हे दरवाजे पडू न शकणारे असे हे दरवाजे होते.
आणि आजही ते 300 वर्षांनी पण एवढे मजबूत व दणकट आहे. येथील प्रत्येक कडा देतो हिंदवी स्वराज्याची साथ. आजही ऐकू येतो इथे जय भवानी जय शिवाजीचा नाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यावर छाती अभिमानाने भरून आलेली आहे. अजूनही थोडीशी पायऱ्यांची वाट बाकी आहे चालायची. त्यानंतर गडाच्या मुख्य भागात आपला प्रवेश होईल. खूपच सुंदर अशी फुलं आलेली आहेत गडावर. कशाची फुलं आहेत रे? ही कारवीची फुले. सन 1656ला महाराजांनी हा गड जिंकला. त्यानंतर 1656 ते 1670 तब्बल 14 वर्षे गडाचं बांधकाम चालू होतं. हिरोजी इंदोलकर त्यावेळेसचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख यांनी आपलं घरदार विकून रायगड बांधला होता. 14 वर्षांमध्ये 350 इमारती, 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या त्यांनी बांधले होते. गडावरील हे हत्ती तलाव आहे. इथं स्वराज्यातील हत्तींना आंघोळ घातली जात असत. राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस ब्रिटिश अधिकारी हेनरी ऑक्स्टेन यांनी कुतूहलतेने एका मावळ्याला विचारले होते की एवढ्या मोठे हत्ती गडावर तुम्ही आणले कसे? गड चढताना माणसाला थकवा येतो, तुम्ही हत्ती कसे वरती घेऊन आलात? त्यावर त्या मावळ्यांनी उत्तर दिले की रायगडाचं बांधकाम चालू असतानाच महाराजांनी हत्तीचे 2 पिल्लं लहान असतानाच गडावर आणून ठेवले होते व त्यांचं पालन केलं, कारण महाराजांच्या मनात आधीच ठरलं होतं की रायगडावर राज्याभिषेक सोहळा करायचा. 2 तास लागले गड चढायला आणि गड चढल्यानंतर खूप जोराची भूक लागलेली आहे. त्यामुळे 2 घास आता अन्नाचे पोटात पडलेच पाहिजे. त्यानंतर पुन्हा अख्खा गड आपल्याला पाहायचा आहे, एक्सप्लोर करायचा आहे. ऋषी देशमुख यांच्या पत्नींनी सकाळी पहाटे उठून 4 वाजता स्वयंपाक केला आहे. भाकरी काय काय केले ऋषी? हसायला लागला तो काहीसा लाजला आहे ऋषी. आलूची वडी पण आहे. बहिणींनी खूप चांगला स्वयंपाक केलेला आहे. तसंच अक्षय कामटे त्यांच्या आईने पण पाठे उठून शेंगदाण्याची चटणी व भाकऱ्या केलेल्या आहेत, चपाती. तर खूप चांगला असा हा बेत आम्ही आज आखला होता. विष्णू लाडे त्यामध्ये अचानक आमच्यामध्ये सहभाग झाला. तर चला मित्रांनो, तुम्ही पण जेवण करून घ्या. रायगडावरील हे शिरकाई देवीचं मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख शिवकालीन पूर्वीपासून आढळून येतो. आजही रायगडावर कोणत्याही कामाचे आरंभ करायचे असतील तर शिरकाई देवीच्या मंदिरामध्ये विधिलिखित पूजा व जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. शिरकाई म्हणजे महिषासूर मर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. थोडंसं पुढे आल्यावर आम्ही गडाच्या अगदी मध्यभागी होळीच्या माळावर आलो आहोत. सेंट्रल पॉइंट आहे. इथून गडावरील सगळे बाजू हे समान अंतरावर आहेत. नगारखाना, राजदरबार ह्या बाजूला दिसत आहेत. तर याच्या विरुद्ध दिशेला बाजारपेठ दिसत आहे. बाजारपेठच्या पुढे गेल्यावर टकमक टोक आहे. या माळावर शिमग्याच्या दिवशी होळी खेळली जात असत, त्यामुळे या माळाचं नाव होळीचा माळ असं पडलं. पेटलेल्या होळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक नारळ टाकत असत. जो मावळा पेटलेल्या होळीमधनं हाताने नारळ बाहेर काढत असत त्याला महाराज स्वतःच्या हातातील 1.25 किलो सोन्याचा कडा भेट देत असत. ह्याच ठिकाणी इतिहासात छत्रपती संभाजी महाराज यांनी अगदी बालवयामध्ये पेटलेल्या होळीमधनं नारळ बाहेर काढल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. रायगडावरील सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज दरबाराच्या समोरील नगारखान्याच्या इथं आलो आहोत. नगारखान्याच्या दरवाज्यातनं आपल्याला छत्रपती शिवरायांचं सिंहासन दिसत आहे. एखादी मोहीम फते केल्यावर ह्या नगारखान्याच्या अवतीभोवती सनई चौघडे, नगारे, ढोल ताशे, पथक लावून मावळ्यांचं स्वागत केलं जात असत. गेट ऑफ इंडिया जे मुंबईमध्ये आहे, तिथं इंग्रजांनी रायगडावरील ह्या नगारखान्याचीच प्रतिकृती उभारलेली आहे. अद्भुत, अतुल्य सुंदर नगारखान्याची ही रचना आहे. नगारखान्यामधून आत प्रवेश केल्यावर आपण राज दरबारामध्ये येऊन पोहोचतो. या भव्य दरबारामध्ये आपण पाहू शकतो की मध्ये एक पायरी रस्ता आहे आणि त्याच्या अवतीभोवतीला
दोन्ही बाजूला खूप मोठा परिसर आहे. ह्या परिसरामध्ये स्वराज्यातील सेनापती, सैन्य, सुभेदार, वतनदार व इतर महत्त्वाचे व्यक्ती दोन्ही बाजूनी लाईनीत उभे राहत असत आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सिंहासनावरून संबोधित करत असत. स्वराज्यातील महत्त्वाचे निर्णय, ध्येय, धोरणे याच ठिकाणी विचारविनिमय करून केले जात असत. राज दरबारातील हा जो परिसर आहे, या परिसराची एक खासियत अशी होती की कोणत्याही कोपऱ्यात काहीही बोललं तरी ते पुढं सिंहासनावर बसणाऱ्या महाराजांना ऐकू जात असत. कारण इथलं जे बांधकाम होतं व जे दगडी होते, जे खडक होतं, तिथे एक इको जनरेट होत असत. त्या इकोमुळे आवाज स्पष्टपणे महाराजांना सिंहासनावर बसून सुद्धा ऐकू येत असत. याच ठिकाणी 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर झाला. 32 मन स्वर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यातील पहिले छत्रपती म्हणून विराजमान झाले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी हर हर महादेव. राजदरबाराच्या पाठीमागच्या बाजूला आल्यावर अनेक जुन्या इमारतींच्या, वैशिष्ट्यपूर्ण इमारतींचे अवशेष दिसतात. राजदरबाराच्या अगदीच पाठीमागली पहिलीच इमारत म्हणजे हे सचिवालय होतं. या ठिकाणी सचिवालयाची इमारत होती. या प्रकारे आपण जिल्हा कार्यालय, तहसील कार्यालयात सरकारी कामानिमित्त जात असत, तसंच इथं लोक येत असत. सचिवालयाचं थोडं पुढं आल्यावर राजांचा राजवाडा या इमारतीचे अवशेष आपल्याला दिसतात. 3 एप्रिल 1680 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह सोडला. राजे रयतेला सोडून गेले. महाराजांचं वास्तव्य ह्याच ठिकाणी होतं. राजांच्या राजवाड्यापासून पुढे आल्यावर राणीवासाच्या इथं आपण येऊन पोचतो. राणीवासा म्हणजेच राण्यांचे महल. 6 महल होते एकाच रांगेमध्ये. या 6 महलांचे रचना व क्षेत्रफळ एकसारखेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या, पण या ठिकाणी 6 महल होते. याचं कारण असं होतं की महाराजांच्या पहिल्या पत्नी संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब राजगडावर राहत होते व त्याच ठिकाणी त्यांचं निधन झालं. त्यानंतर पुतळाबाई सरकार रायगडाच्या पायथ्याशी पाचड ह्या गावी राजमाता जिजाऊ यांच्या सेवेसाठी राहत असत. महाराजांनी 8 लग्न केली. त्यांचा राजकीय हेतू की आपल्या स्वराज्य सैन्यबळ कमी, सैन्यबळामध्ये वाढ करायची आपल्याला, म्हणून महाराष्ट्रात नावाजलेले सरदार आणि नामवंत घराण्यातील मुलींची लग्न. विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, जाधव, निंबाळकर हे सरदारांची. कोण आदिलशाहीकडे काम करायचं, कोण निजामशाहीकडे. पण सरदाराच्या मुलीशी लग्न झालंय म्हणून तो सरदार कधीतरी स्वराज्य देऊन सामील झाला तर प्रजेमध्ये वाढ होईल. नाही झाला सामील, स्वैरा विरोधात तरी जाणार. या हेतूने लग्न. अतिशय अभ्यासपूर्वक माहिती दिली या गाईडनी. कधी गडावर आल्यात तर यांच्या सेवेचा लाभ घ्या. पुढे जे आपल्याला इमारतींचे अवशेष दिसत आहेत ते अष्टप्रधानांचे वाड्यांचे अवशेष आहेत. बिरराव मोहिते, आनाजी पंत यासारखे विविध मंत्री, प्रधान, सचिव यांचे वाडे या ठिकाणी होते. 10 मे 1818 साली इंग्रजांनी पेशव्यांना पराभूत केलं. इंग्रजांनी रायगडावरील दक्षिणेच्या बाजूला असणाऱ्या पोटल्याच्या डोंगरावरनं तोफ्यांचा मारा रायगडावर केला, ज्यामुळे रायगड 11 दिवस जळत होता. सागवानी लाकूड आणि कौलारू घराच्या इमारती सगळ्या जळून खाक झाल्या आणि आता उरलेत फक्त ह्या इमारतींचे अवशेष. राणीवासापासून डावीकडे गेल्यावर पालखी मार्ग सुरू होतो. याच मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांची पालखी गडाच्या आतमध्ये येत असत. पालखी दरवाजाच्या विरोधी दिशेला मेना दरवाजा होता. ह्या दरवाजातून राजांच्या राण्या, राजघराण्यातील इतर स्त्रिया ये जा करत असत मेनाच्या पालखीमध्ये बसून. पालखी मार्गाने पुढे आल्यावर या 31 पायऱ्या आपल्याला उतराव्या लागतात आणि त्यानंतर आपण पालखी दरवाजाच्या इथं येतो. छत्रपती शिवाजी महाराज ह्याच मार्गाने राजवाड्यामध्ये ये जा करत असत. पालखी दरवाजाच्या उजवीला रायगडावरील मनोरे आपल्याला दिसतात. रायगडावरील हा जो मनोरा इत्या 4थीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिला असेल. जे कव्हर फोटो आहे तो हा मनोऱ्यांचा आहे. हे स्तंभ मनोरे पूर्वी 5 मजली होते आणि ह्यावरच हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकवला जात असत. हे आपल्याला गंगासागर तलाव दिसत आहे. 32 फूट खोल हे तलाव आहे. या तलावाचं पाणी कधीच आटत नाही. 12 महिने इथे पाणी राहतं.
300 वर्षापूर्वी काशीचे गागापंत यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला 7 नद्यांचं पाणी आणलं आणि त्यानंतर उरलेलं पाणी या तलावात टाकलं. यावर एक कविताही रचली. गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणलं राज्याभिषेक सोहळ्यासाठी पाणी, चले झाले तीर्थांचे घर, नाव याची गंगा सागर. रायगडावरील ही भव्य बाजारपेठ आहे. होळीच्या माळाच्या थोडंसं पुढं आल्यावर दोन्ही बाजूनी एकाच एक खेटून एका रांगेत 21 आणि दुसऱ्या रांगेत 22 अशी एकासारखी एक रचना असणारी दुकानं आहेत. दुकानाची उंची जर पाहिली तर आपल्या खांद्या एवढी उंची आहे. त्या ठिकाणी घोड्यांनी येऊन मग बाजार केला जात असत. तसंच ज्यांच्याकडे घोडा वगैरे नसेल काही खरेदी करायला, ते चालत पायरी मार्गाने वरती दुकानात जाऊन खरेदी करू शकत होते. रायगडावरील बाजारपेठेतनं पुढं गेल्यावर पूर्व दिशेला अंदाजे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर जगदीश्वर मंदिर आहे. मंदिराचा बाहेरील आकार हा मस्जिदीसारखा दिसतो, परंतु हे गडावरील सर्वात पवित्र ठिकाण म्हणजे शिवमंदिर आहे. शिवकालीन स्थापत्य शिल्पाच्या उत्कृष्ट कामाचा जगदीश्वर मंदिर हे एक उत्तम उदाहरण आहे. साऱ्या जगाचा ईश्वर जगदीश्वर, हर हर महादेव. मंदिराचा परिसर 14,000 चौरस फूट इतका भव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची महादेवावर खूप श्रद्धा व भक्ती होती. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज रोज सकाळी आणि संध्याकाळी दर्शनाला येत असत. महाराजांच्या आदेशानुसारच मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुंदर ही मूर्ती आहे, परंतु ही मूर्ती काहीशी जीर्ण अवस्थेत दिसत आहे. या नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितल्यावरती पूर्ण होती असं पूर्वीपासून इथं मानलं जातं. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर एक बारीक हॉल आहे, ज्यामध्ये हनुमंताची एक भव्य मूर्ती आपल्याला भिंतीमध्ये पाहायला भेटते. या मंदिरातील महादेवाची पिंड छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः आपल्या हाताने बसवली होती. त्यांचा स्पर्श इथं आल्यावर आपल्याला जाणवतो. हर हर महादेव. मंदिराच्या समोरील दरवाजाने बाहेर आल्यावर एका पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोलकर. स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदोलकरांची रायगड एक उत्कृष्ट निर्मिती आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणूनच हा शिलालेख इथे कोरलेला आहे. तसंच दरवाजाच्या पूर्वेला गेल्यावर दुसरा शिलालेख आपल्याला पाहायला भेटतो, जो दक्षिण भिंतीवर संस्कृत भाषेत आहे. या शिलालेखचा अर्थ असा होतो की आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तळपत राहो तोपर्यंत जगदीश्वराचा प्रसाद असाच वैभवानी या जगात तळपत राहो. या आशयाप्रमाणे आजही 350 वर्षानंतर जगदीश्वर मंदिर मोठ्या दिमाक्यामध्ये रायगडावर उभं आहे. जगदीश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे. 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. त्यानंतर त्यांना या ठिकाणी अग्नी देण्यात आला. एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. विजयसारखी तलवार चालून गेला, निगड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनाक्याने अफजल खानचा कोतळा पाडून गेला, मुठबळ मावळांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गातही गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर हर महादेव की जय, हर हर महादेव जय भवानी, जय शिवाजी. रायगडावरील सर्वात शेवटचं टोक म्हणजे टकमक टोक. त्या दिशेने आम्ही जात आहोत. या शेवटच्या टोकावरच आपल्याला जायचंय. चला लवकर. गडावरील एक भीतीदायक ठिकाण म्हणजेच टकमक टोक, जिथं मृत्यूला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाग टकमक टोक. टकमक टोकाच्या दिशेने जात असताना रेलिंग वगैरे केले आहे सपोर्टला. हे खूप चांगली बाब आहे, कारण ह्या टोकाच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत आणि मध्ये एका छोट्याशा पठारावर हे टकमक टोक आहे. टकमक टोकाचं हे शेवटचं टोक आहे. स्वराज्यातील गुन्हेगारांना, जे स्वराज्याशी गद्दारी करायचे, स्वराज्यामध्ये चोरी, खून, दरोडा असे गुन्हे करायचे, त्यांना महाराज टकमक टोकाची शिक्षा सुनावत असत. ही शिक्षा सुनावल्यानंतर या गुन्हेगारांना अर्धमरण तर शिक्षा ऐकूनच येत असत. त्यानंतर त्या गुन्हेगारांना इथं आणलं जात असत आणि त्यांना
इथून खाली खोल दरीमध्ये कडेलोट केलं जात असत. आपल्यातील मोह माया स्वार्थ इत्यादींचा कडेलोट आपण या टकमक टोकावरून करावं आणि समाज कल्याण करण्याची प्रेरणा ज्योत मनी पेटवूनच आपण गड उतारवावे. रायगड हे सर्वांचंच प्रेरणास्थान आहे. इथूनच थकलेल्या जीवाला प्रेरणा मिळते. गडावरील महत्त्वाचे सर्व पॉईंट्स आपण पाहिलेत. फक्त हिरकणी बुरुज जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो राहिलाय, तो गडाच्या उत्तर दिशेला आहे. तर पुन्हा आपल्याला परत जायचं आहे, रोपवेच्या दिशेला आहे तो. चला. टकमक टोकावरनं परत येताना जोरदार पाऊस आम्हाला लागला आहे. पावसामध्ये अक्षरशः भिजलोय आम्ही. अचानक भयानक खुनकार असा पाऊस आला आहे. घरी जायचे आता वांदे होणार आहे, पण तरी थोडा संयम ठेवला तर हा पाऊस जाईल. काही घाई गडबड करायची गरज नाही आहे. किती वादळी पाऊस असला तरी संयम ठेवला तर काही वेळाने हा पाऊस जाऊ शकतो. पळा 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 पळा. सह्याद्रीमध्ये ऊन वारा पाऊस याचा काही नियम नसतो, कधी काही येऊ शकतं. निसर्गाचा हा लपंडाव सह्याद्रीमध्ये चालूच राहतो. हिरकुणी बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देणारा बुरुज अजून आपल्याला पाहायचा बाकी राहिलाय रे. पाऊस आल्यामुळे रोपवेनी खाली उतरण्याचा मार्ग निवडला आहे. पुन्हा पाऊस येऊ शकतो. आता उघडलेला पाऊस. 400 रुपये तिकीट आहे दोघांचं उतरण्याचं. रोपवेला आमचा नंबर यायला अजून 1 तास आहे. तोपर्यंत या वेटिंग रूम मध्ये वाट पाहायला लागेल. चहा नाश्ता करून घेऊया. आमचे इतर 3 सहकारी 1 तासापूर्वीच टकमक टोकनं पाताच गड उतरून खाली गेलेले आहेत. अरे आलं, आता आपली बारी आली. रोपवेचा हा पाना आलेला आहे आणि याच्यात बसून आता आम्ही खाली गड उतरणार आहोत. बसा बसा बसा. आपण पुढे बसा. मॅजिकाचा फील यायला लागलाय इथं तर. हवेने बस घाबरगुंडी होत आहे. खाली बघितलं तर तरीच दिसत आहे. खाली बघितल्यावर डोळे फिरत आहेत. बस भारी अनुभव आहे, पण त्यामुळे वरती हवेत बघितल्यावर बरं वाटत नाही. काहीसा कॅमेरा झूम केल्यानंतर रोपवेच्या डाव्या बाजूलाच हिरकणी बुरुज आहे. जीवाचा थरकाप कापणारा असा हा बुरुज दिसत आहे. खोल दरी आहे. हिरा नावाची गवळण आपल्या लेकराच्या प्रेमापोटी हे बुरुज उतरून या दरी मार्गे खाली गेली होती तिच्या घरापाशी. खाली बघितल्यावर पण थरकाप कापत आहे. ती उतरली कशी असेल हे कल्पना पलीकडे आहे. ही गवळण होती. दूध विकायचा व्यवसाय गडावर करत होती. एका दिवशी गडावरील दरवाजे बंद झाले, त्यामुळे ती घरी तिचं बाळ एकटा असल्यामुळे जीवाची पर्वा न करता या खोल दरीतून बुरुज मार्गे गड उतरून तिच्या घरी बाळापाशी गेली. एक आई आपल्या बाळाच्या प्रेमापोटी केवढं मोठं धाडस करू शकते याचं उदाहरण ही घटना आहे. ही घटना समजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी चोळी आणि इनाम देऊन हिरकणीचं कौतुक केले आणि तिच्या धाडसाची गोष्ट नेहमी लक्षात राहील म्हणून बुरुजाला नाव हिरकणी बुरुज दिले. बरोबर 4 मिनिट 35 सेकंदनी आपण गडाच्या पायथ्यापाशी आलो. रोपवेने एवढ्या लवकर आपण गड उतरतो व एवढ्याच वेळेस आपण गड चढतो. गडवरील हा रोपवे मार्ग ज्या गावातनं सुरू होतो त्या गावाचं नाव हिरकणीवाडी आहे. हेच हिरकणीचं गाव होतं. रायगडावरील हा रोपवेचा मार्ग म्हणजे विज्ञानाचा चमत्कार आपल्याला समजतो आणि पायरी मार्ग म्हणजे इतिहासाची जाणीव आपल्याला होते की इतिहास किती संघर्षमय होता. तर मित्रांनो, आजचा आमचा रायगडचा ट्रॅक संपलेला आहे. खूपच छान असा हा ट्रॅक झाला. सुरुवातीला आम्ही पायी वाटेवरती गेलो आणि उतरताना रोपवेने खाली आलो. पाहू शकता तुम्ही रोपवे. तर खूप छान अनुभव आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात रायगडावर यावे ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो.